भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रासह 16 राज्यांमध्ये विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू। 10 जूनपर्यंत नमुना 6, 7 आणि 8 मधील सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आदेश। 16 जूनपासून मतदार याद्या फ्रीज होणार। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह देशातील 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम अर्थात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन राबवण्याचा निर्णय घेतला आहे। या अनुषंगानं महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी तसंच मुंबई महानगर क्षेत्रातील निवडणूक प्रशासनाला महत्त्वपूर्ण निर्देश जारी केलेत। मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिलेल्या आदेशानुसार राज्यातील मतदार याद्या 16 जून 2026 पर्यंत फ्रीज करण्यात येणार आहेत। त्याआधी मतदार नोंदणी, नाव वगळणे, दुरुस्ती आणि स्थलांतराशी संबंधित नमुना 6, 7 आणि 8 मधील सर्व प्रलंबित अर्ज 10 जून 2026 पर्यंत निकाली काढण्याचे सक्त आदेश देण्यात आलेत। भारत निवडणूक आयोगाच्या निदर्शनास राज्यात मोठ्या प्रमाणावर अर्ज प्रलंबित असल्याचं आढळून आलंय। त्यामुळे झिरो पेंडन्सी मोहीम राबवत प्रत्येक अर्जाची छाननी करून अंतिम कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत इन्युमरेशन फॉर्म छपाईपूर्वी मतदार यादी गोठवण्यात येत असल्यानं त्याआधी सर्व कामं पूर्ण करणं बंधनकारक करण्यात आलंय। या मोहिमेमुळे मतदार याद्यांमधील मृत, स्थलांतरित किंवा अपात्र मतदारांची नावं वगळणं, नवीन पात्र मतदारांची नोंदणी करणं तसंच माहितीतील त्रुटी दूर करणं शक्य होणार आहे। निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता अधिक मजबूत करण्यासाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण मानली जाते। राज्यभरातील जिल्हा प्रशासनाकडून या प्रक्रियेचा सातत्यानं आढावा घेतला जात असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा अधिक गतिमान आणि सज्ज झाल्याचं चित्र दिसून येत आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।